स्वतः अजितदादा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन सुनेत्रा पवार यांनी आपल्या दालनात प्रवेश केल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। याविषयी अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, आपण पाहतोय आज शपथविधीच्या 10 ते 11 दिवसानंतर सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। कामकाजाला ते सुरुवात करणार आहेत, काय अपडेट मिळतात? नक्कीच अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर खरं तर जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आलेली आहे आणि त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर आज पहिल्यांदा त्या पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री जे 6व्या मजल्यावर मंत्रालयात कार्यालय आहे त्या ठिकाणी पदभार स्वीकारण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, सगळे मंत्री राष्ट्रवादीचे, याशिवाय पार्थ पवार स्वतः सोबत त्यांच्या आहेत, पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी ते देखील या ठिकाणी आहेत। आणि आजचा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पुढे काय, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री कोण होणार, त्यानंतर खात्यांची जबाबदारी कशी होणार, या सगळ्याच्या ज्या चर्चा होत्या। त्यानंतर त्याने शपथविधी पार पडला, त्यामुळे पदभार कधी स्वीकारणार ह्या ज्या चर्चा होत्या त्याला आज पूर्णविराम मिळतोय। आज त्या पदभार स्वीकारता आहेत आणि त्यामुळे आजची पहिली कॅबिनेट असणार आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे त्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या खात्याचा कोणता निर्णय घेतात याकडे देखील लक्ष असणार आहे। याशिवाय एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे कारण अजित पवार यांची एक लिगसी होती आणि ते लेगसी पुढे घेऊन जाणं हे एक मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। एकीकडे पक्षाची जबाबदारी देखील आहे, पक्षाच्या प्रमुख म्हणून सध्या सर्वांचीच मागणी आहे की त्यांना अध्यक्ष बनवावं। ती एक प्रक्रिया अजून अपूर्ण आहे, मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, त्यांनी खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण सकाळपासून जर पाहिलं तर सकाळी त्यांनी सुरुवातीला सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, त्यानंतर चैत्यभूमीत बाबासाहेबांना अभिवादन केलं, मग थेट त्या पक्ष कार्यालयात आल्या, पक्ष कार्यालयात आमदारांशी नेत्यांची चर्चा केली, त्यानंतर आता या ठिकाणी मंत्रालयात आलेले आहेत आणि त्यांचा जो 6व्या मजल्यावरील जे कार्यालय ज्या ठिकाणी सुरुवातीला अजित पवार यांचं कार्यालय होतं, दालन होतं, त्या ठिकाणी आता सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं आहे आणि त्या दालनात त्यांनी आज तो पदभार स्वीकारतात आणि हा पदभार स्वीकारताना पक्षाचे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मग सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असं, याशिवाय धनंजय मुंडे, सर्वच मंत्री हे या ठिकाणी आहेत। आणि आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा कॅबिनेट झाल्या त्यावेळी सुरुवातीला एक प्री कॅबिनेट ही राष्ट्रवादीची होत होती, तशा पद्धतीची एक बैठक देखील आता या कार्यालयात होणार असल्याची माहिती मिळते। एकंदरीत कशा पद्धतीने आता पुढील रणनीती असेल किंवा कशा पद्धतीने पुढे कामकाज करायचं, एक अजित पवारांची एक वेगळी स्टाईल होती, त्यांची एक लेगसी होती, त्यामुळे त्या पद्धतीने काम करणं एक मोठं आव्हान असणार आणि त्या अनुषंगाने आता या सर्व एक चर्चा आहे ती या सर्व नेत्यांमध्ये पार पडेल आणि त्यानंतर मग त्या कॅबिनेटसाठी पुढे रवाना होतील, म्हणजे 7व्या मजल्यावर जी कॅबिनेट असेल त्या ठिकाणी त्या जातील। तत्पूर्वी ही एक छोटेखानी बैठक देखील या पक्ष कार्यालयात होते, म्हणजे पदभार स्वीकारल्यानंतरची ही बैठक आहे आणि त्यामुळे एक आजचा महत्वाचा असा हा दिवस आहे। विशेष करून आज आपण पाहिलं तर हा संपूर्ण शेड्यूल नंतर आज संध्याकाळी देखील त्या दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळते। दिल्लीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेणार आहेत। मात्र आत्ताच्या घडीला आपण हे बघतोय की शपथ घेतल्यानंतर पदभार कधी स्वीकारणार, कारण अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर 2च दिवसांनी त्यांनी शपथविधी घेतलेला होता, त्यामुळे संपूर्ण याच्यात शपथविधी घेतल्यानंतर पदभार कधी स्वीकारणार या ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळतोय। आता महत्वाचं म्हणजे त्यांना जी 2 खाती देण्यात आली त्या खात्यांमध्ये त्या नेमका काय निर्णय घेत आहेत, पहिला निर्णय त्यांचा काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। राज्यातील पहिला त्यांचा अनुभव आहे, मंत्रिमंडळातील त्यांचा पहिला अनुभव आहे, जरी राज्यसभेच्या खासदार असल्या तरी देखील हा राज्य सरकारमध्ये काम करतानाचा त्यांचा पहिला अनुभव असणार आणि हा पहिला अनुभव यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे संपूर्ण अधिकाऱ्यांवर या संपूर्ण प्रशासनावर त्यांची एक कडक अशी आपण बघतोय की अधिकाऱ्यांवर वचक आहे, प्रशासनावर त्यांची वचक आहे, अशा स्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एक काम करायला मिळणार आहे आणि त्यावेळी कुठेही पक्षाची भूमिका ही स्वतंत्र राहील किंवा सर्वच निर्णय किंवा भाजप घेते किंवा देवेंद्र फडणवीस घेत आहे असा जे एक टोन किंवा अशी टीका होऊ नये याची देखील काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे। कारण आतापर्यंत आपण बघितलं की विरोधक सातत्याने अशा पद्धतीने टीका करत आलेले आहेत की पक्ष हे भाजप चालवत आहे, अशा पद्धतीचे जे एक आव्हानं आहेत त्यात ज्या महायुतीमध्ये देखील अजित पवारांनी स्वतःची एक ओळख ठेवलेली होती, वेगळ्या पद्धतीने त्यांच्या कामाचे असेल, निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि ही एक वेगळी ओळख तशीच पुढे घेऊन जाण्याचं देखील आव्हान हे सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे आणि हे आव्हान ते कशा पद्धतीने पेलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। कारण
अजित पवारांची जी लेगसी आपण आजपर्यंतची पाहिली आहे, त्यामुळे अशा स्थितीत अचानक अकाली निधन होणं हा एक धक्का बसणं आणि या धक्क्यातून सावरत पुन्हा एकदा राज्याचा कारभार हाकण्यासाठी त्या राज्य सरकारमध्ये सामील होणं, शपथविधी घेणं, उपमुख्यमंत्र्यांचा पदभार स्वीकारणं, इतर खात्यांचा पदभार स्वीकारणं हे एक आव्हान आहे. एकीकडे दुःख असताना दुसरीकडे आव्हान कसं पेलतात हे देखील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अनेक मुद्दे असणार आहेत, मग पक्षाचा अध्यक्ष देखील असणार आहे. याशिवाय पक्षातील नेते कशा पद्धतीने त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करतात हे देखील असणार आहे. सर्व मंत्र्यांना त्या कसं घेऊन जाणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं नाही, कारण राष्ट्रवादीचे अनेक मातब्बर नेते हे मंत्री आहेत, म्हणजे वरिष्ठ मंत्री आहेत. छगन भुजबळ आपण पाहिलं तर कित्येक वर्षांपासून ते मंत्री राहिलेले आहेत, त्यांचा एक मोठा अनुभव आहे. धनंजय मुंडे देखील आहेत, इतर नेते आहेत जे मंत्री आहेत त्यांचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन जाणं एक आव्हान आहे. ते आव्हान ते कसं पेलतात हे याकडे देखील लक्ष असणार आहे, कारण त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे आणि या अनुभवातून त्या कशा पद्धतीने पुढे जातील हे देखील पाहावं लागेल. देवेंद्र फडणवीसांची त्यांना साथ लाभली आहे, एकनाथ शिंदे देखील असतील, एक मार्गदर्शन त्यांना असेल. मात्र जेव्हा पक्षातील मंत्री आपण जर आधी पाहिलं की बऱ्याचशा नाराजी देखील होत असतात. मुळात आता अर्थ खाता अद्याप त्यांच्याकडे नाही. सुरुवातीला हे अर्थ खाता अजित पवारांकडे होतं, आता मात्र अर्थ खात्याची सध्या जबाबदारी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यामुळे निधीचा देखील आता ज्या तक्रारी देखील येऊ शकतात की निधी वाटप असेल, मंत्र्यांना मिळत असलेली कामं असतील, हे या सर्व या जे काही मुद्दे असतील, विषय असतील, जे जेव्हा मंत्री घेऊन जातील त्यांच्याकडे त्यावेळी त्या कशा पद्धतीने सोडवतील. एक तर आता राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यामुळे जेव्हा महायुतीतील जे 3 नेते एकत्रित बसणार, आता आपल्याला 3 जोडीमध्ये अजित पवार दिसणार नाही तर ते सुनेत्रा पवार दिसणार आहेत. त्यावेळी सुनेत्रा पवार या सगळ्या याच्यात कशा पद्धतीने त्यांची भूमिका मांडतील हे देखील एक आव्हान असणार आहे. त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे, ही मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ते पार कशी पडतात हे पाहावं लागेल. आणि दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील त्यांना सहकार्य कसं लाभतं हे देखील पाहावं लागणार आहे. तसंच मंत्री त्यांच्याशी कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करतायत, कारण हे सर्व ज्येष्ठ मंत्री आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना सोबत घेऊन पक्ष पुढे घेऊन जाणं म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारमध्ये काम करणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे आजचा दिवस हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांनी आज हा पदभार स्वीकारलेला. आपण हे सगळे बघतोय की सर्वच नेते या पदभार स्वीकारताना त्यांच्या सोबत आहेत. एक एकजूट दाखवण्याचा प्रयत्न हा एक कुठेतरी हा दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सर्वच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा जो दाखवण्याचं एक चित्र हे सध्या तरी या मंत्रालयात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सकाळपासूनच खरं तर त्यांच्यासोबत नेते होते, म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, पार्थ पवार स्वतः त्यांच्या सोबतच आहेत, इतर मंत्री असतील, नेते पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत. आणि आता हे एक चित्र की सुनेत्रा पवारच आमच्या या नेत्या आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे आहोत, त्यांच्या पाठीशी ठाम आहोत हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.